ईश्वर मध्ये सत्य आणि धर्मामध्ये भूतदया, जाती भेद नाही, जाती नाही, धर्म मानव धर्म। जन्माते जन्मूळ पाहावे शोधन, दुखाचे कारण जन्म घेणं। हे तुकाराम बाबा मला या शब्दावर मी उभा राहिलो। सत्य हे पुऱ्या भारतभर आहे, टीव्हीत यायला लागले। रोज असा म्हणते मी सबका मालिक एक है। मंदिर बांधले, घरोघर टीव्ही मध्ये प्रवचने आले, पण खऱ्या या शब्दाची ओळख झाली का? जर या शाही बाबाच्या शब्दाची एकादर ओळख झाली तर जय भारतामध्ये भेदच राहत नाही। लक्षात ठेवा, भेद राहत नाही एका शब्दाची ओळख झाली तर। मंदिर बांधले तो कोण? सबका मालिक, प्रत्येक माणूस शकला। पण असा आम्हाला भगवंत 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 हे काहीतरी आहे, त्याचा अर्थ काय होते? सबका मालिक आत्मा है, सबका मालिक आत्मा है। लक्षात ठेवा, हा ईश्वरच आहे। आणि असं तुकाराम बाबा अनेक सांगले ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। हे तुकाराम बाबा अखिलेश्वर मंदिर माझे आत्ममूर्तीचे। आम्ही काय करायला लागलो लक्षात ठेवा। हे संतांचे वाक्य समजले का? आज इथं परगावचे लोक बसले वाट पाहत आणि आम्ही पालखी फिरवली। या देव नाही, त्या शाही बाबा मध्ये गावानं फिरवायसाठी इथं बसलेला देव नाही। त्याची तहान भूक तुम्ही जाणणार नाही तर काही करा, मंदिर बांधा, यज्ञ याग करा, हे सर्व धर्म व्यस्त आहे। भूतदया, ईश्वर मध्ये सत्य आणि धर्मामध्ये भूतदया, जाती भेद नाही, जाती नाही, धर्म मानव धर्म। म्हणजे हा मानवाला, हे मानवाचे देव झाले, हे मानवाचे देव झाले। आम्हाला लक्षात केलं नाही, पण आजवर आम्हाला असा कोणी भेटला नाही। तिथं आहे, इथं आहे, तिथं आहे, इथं आहे, वरी आहे, खाली आहे, इथं आहे काय? ते भानामती सारखं झालं। हाय 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 काय आहे? मी पुसायलो काय आहे? कोणी सांग? हे शाही बाबा तुकाराम बाबा काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल, तुला देव तुझ्या पशी परी जागा पुकर असे। मी तो हा विचार विवेके शोधने गोविंद मानव यात देही, पाचवीचे मुद्रा लावून या लक्षे, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे। आम्ही काय केलं? मंदिर बांधा, तुम्ही मूर्ती माना, पण त्याच्या वचनावर कुणाचं लक्ष बसलं का? आपला तो देव एक करून घेवा, ते विना जीवा सुख नव्हे। हे मला जे भेटलेलं आहे तुम्हाला सांगतो मी। शंकरानं ध्यान केलं, रामानं ध्यान केलं, विष्णूनं ध्यान केलं, आणि आम्ही की एक आहे देवाबद्दल, ब्रह्मा विष्णू महेश, श्री 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 श्री, तीन देवाची श्री श्री आली। आणि शंकर ब्रह्मा विष्णू महेश आणि देव म्हणलो आपण। हे काय मानलाय? ब्रह्मा विष्णू महेश तपाला गेले, कोणी एक ऋषी तपाला बसला म्हणून, तिथं विष्णू प्रसन्न झाला म्हणून। हे असे आपण ऐकायला लागलो पुराणामध्ये, विष्णू प्रसन्न झाला म्हणून। मी एका जंगलामध्ये जाई म्हणजे बसलो, विष्णू म्हणजे आत्मा, लक्षात ठेवा। आणि ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती करणारा, हे रजगुण, हे संसाराला ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा हा ब्रह्मदेव आहे। ही सायत्री बसून आहे, याला ब्रह्मदेव म्हणलेले आहे। शास्त्रामध्ये आध्यात्मिक ज्ञान आहे। मी कोण आहो, कुठून आलो, जायचं कुठं, करायचं काय, माणसाचे देव झाले कसे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे। हे आध्यात्मिक ज्ञान हे आपण सरळ सजामुळं आपल्या स्वरूपापासून आपण दूर झालो। आज तुकारामनं सांगलंय, अनेक संतांच्या गोष्टी तुम्हाला सांगलो, परमेश्वर परमेश्वर असाच आहे। ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। माझ्यामध्ये देव आहे, या शाही बाबा एक देव झाला, आणि माझ्यामध्ये आता देव आहे, मला वर बसवले। तुमच्यामध्ये काय कमी आहे?
असाच माझा परमेश्वर आहे. अरे शंकर मेला नाही, पार्वती मेली नाही. शंकर राग, विष्णू आत्मा. उद्धवाला बोध केलेला आहे भागवत मध्ये. हे उद्धवा, मी सर्व तयार करतो, मी जन्म देतो, मी सांभाळतो आणि मी स्वाहार करतो, पण मला ओळखत नाही. उद्धवाला सांगला तू कसा ओळखत नाही, तू कसा एवढं कसं काय करतो, तू कसा पहिला करतो. पर काय प्रवेश, मी तर काय प्रवेश करतो हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. हे आपला जीव त्या माईच्या गर्भात जाऊन सनी 9 महिन्याच्या नंतर हे आपणच आपल्या पुढे आलो लेकराच्या रूपात. अरे उद्धवा, ते मी माझी आत्मा, हे चराचराचा आत्मा, जीवापासून जीव, कुत्र्यापासून कुत्र, जेवारीपासून जेवारी हर उत्पन्न करणारा मध्ये हा जीवाला परमेश्वर म्हणलेला किंवा पांडुरंग, सगुण निर्गुण अविनाशी अखंड अमर आदि माया शक्ती आदि बीज एकले म्हणजे आत्मा. हे देवाची खूण आहे. याला ओळखायचं असं फक्त ध्यानातून हे मला प्राप्त झालेलं आहे. शंकरानं ध्यान केलं, पार्वतीनं ध्यान केलं आणि देवाबद्दल अंत नाही. हा एवढे तुम्हाला माझे म्हणा की बाबा असं आहे तसं, पण अजून मला अंत लागला नाही. आणि हे एक गोष्ट एक तुम्हाला सांगतो मी, एक मला तर असं वाटायला लागलं, सृष्टी निर्माण केली ज्यावेळी ईश्वरानं सृष्टी निर्माण केली त्यावेळेला हा माणूस असायला पाहिजे. ह्या पृथ्वीमध्ये जे धातू ठेवल्या ज्या माणसाला कशा कळागा, ते ज्यावेळेला पृथ्वी तयार करताना हा माणूस मागा असायला पाहिजे. आणि आणायला होऊन घेतलेला आहे म्हणून आज या माणसाला ज्ञान झालं. सृष्टी सर्वाच्या आधीची आहे, मग हा एक कसं माणसाला समजलं. आणि माणूस एवढा आज कुठे गेला, आकाशाला माणूस गेला. एक आदिलाबाद मध्ये मार्ग मी गेलो होतो एकदा ऑफिसरापाशी, एका अशी सभा होते. त्याला एकदम म्हणलं बाबा मला ईश्वराचा पत्ता लागला, म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी शक्ती आहे. हे ईश्वराच्या मागे काहीतरी पाठीमागे शक्ती आहे. मला ईश्वराचा पत्ता लागला, पण माणसाचा पत्ता लागला नाही. पण आणि काही मला लागणार नाही. त्याला एकदम असं केलं. जगाचा अभिषेक होता, पुन्हा त्यानं उत्तर दिलं नाही. तेवढा माणूस आहे आमचे. आपण स्वतः आता तुकारामांना सांगलाय हा ईश्वराचं रूप आहे. आपण आधी अनादी हो, आज कोणी नाही याच्या लक्षात ठेवा तुम्ही, हे मला करायला. आधी अनादी म्हणजे ज्या दिवशी ईश्वर तयार केलं, जे कृष्णानं म्हणला मी सर्वामध्ये हो, मी सर्व करतो, ज्या दिवशी ईश्वर तयार झाला पृथ्वी करून त्या दिवशीच आपण निघालो. पण आपली आपणाला ओळख नाही. हे संताच्या कष्टानं मला हे साध्य झालेलं आहे. आणि ग्रंथ याला साक्षी घेतले मी. आज ते आपण कोणीही नाही. आधी अनादी आपल्या आधीचे मी विचार करू, आधी अनादी आत्मा हे कसा आहे. आपल्या आधीचे माता पिता, त्याच्या पलीकडे दादा दादी असे तिकडं जा तिकून हे कपडे उचलत 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 इथं आला आहे. माझ्या विचारपासून हा तयार झाला आणि ह्याच्यापासून पुढे चाललात ना, हे ईश्वर अमर आहे, अविनाशी अखंड आहे, लेकराच्या रूपानं पुढे चालला. हे सत्य काय ईश्वर घेऊन बसले असाच आहे. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुकाराम बाबा म्हणा. भीमा हे चंद्रभागा, तुझ्या चरणाशी गंगा. हे जीव विष्णू नाभीशी हे रक्षण करणारा आणि शिव सहाय करणारा म्हणजे हे राग आहे. आणि बरं उत्पत्ती करणारा तिने देव आपल्या देहामध्ये. अशी की आपली दिशाभूल झाली. हे ग्रंथ पहा तुम्ही. पूर्ण आधी बीज एक हा ज्या वेळेला 4 खाणी येतात, जारज, अंडज, उद्भज आणि निर्बीज. त्याच्या 84 लक्षांशी योनी केलं. 4 खाणी येतात. जहारापासून एक प्राणी जन्मणारा, अंड्यापासून एक जन्मणारा आणि एक या बीजेपासून जे ज्वारी गहू झाड आहे बीजेपासून ते, आणि निर्बीज म्हणजे गड्डे. तो आखरी काय परमेश्वराचं स्वरूप. तिथं ऋषीमुनी हा टेकवले की आम्हाला पता लागला नाही नेते. तसं मी निर्बीज. तुम्ही वावरामध्ये एक पाणी ठेवा 1 महिनाभर. महाराज 1 महिना पाणी झाकून तोंड बंद करून ठेवा. त्याच्यामध्ये माय नाही, बाप नाही, बीज नाही, हजारो रकमेचे किडे भरतात.
ते संतांना पाहिले आपल्या ऋषीमुनींना आणि त्यांना म्हणले की आम्हाला पता लागला नाही नेते नेते. आणि आज आम्ही काय करायला लागलो हे पाहून मी जास्त बोलत नाही. आता आज आपलं काय चाललं, कशाला देव म्हणा लागलो. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले सोडून खऱ्या देवा हे सत्य. अरे स्वतः तुम्हीच देव हा जर देव आहे तुम्ही खाली हा. एकच गर्भवास आहे कृष्णाचा गर्भवास. बंदीखान्यामध्ये कृष्ण जलमला, राम कौशल्याच्या पोटी जलमला, दशरथाच्या खानदानी. अनेक ऋषीमुनी आपण आपल्या आत्मस्वरूपाला ईश्वर लक्षात ठेवा. अर्जुन देखील त्यावेळेला या मोहामध्ये पडला होता. बोध केला उभा राहिला. मायापुरी आली म्हणे माझे गुरु बनलो आणि माझी जात मारू मी तर पापाला बंधन होईल मी. त्यावेळेला रथ नेऊन बधामध्ये ठेवला. असं आपल्याने नेली आठवण त्यातच होतं अगोदर. आता थोडं ईश्वरानं संतांच्या कृपेने हे काम झालं हे दिसत लागलं. त्यावेळेला काय केलं त्यानं, मला आता वेळ बरी नाही, रथाखाली उतरला. मी ठळक बातम्या देतो. आता मला त्यानं काही ठीक नाही, खाली गेला. मूर्खा मला तो काय करायलास मला, अशा रणामध्ये पळून जाणार तर सुडाचं काम नाही. म्हणजे समजेल त्यांना असा हात केला. पाय म्हणला ते आपलं स्वरूप आहे. आपणाला की मायाचा पडला आणि थोडं मायाच्या बाजूला गेली, स्वतःची आपली ओळख होऊन घेते. लक्षात ठेवत नाही. हे प्राकृत रथ आहे गीतेमध्ये प्राकृत रथ आहे. आणि हे 5 घोडे हे 5 इंद्रिय. आत्मा अर्जुन आहे आणि शिव आहे ते कृष्ण आहे. या ठेवायचं नाही. हेच आहे जन्माचे मूळ पहावे शोधणं दुःखाचे कारण जन्म घेणं. हे तुकाराम बाबा मला या शब्दावर मी उभा राहिलो. सत्य जोपर्यंत आपणाला ज्ञान होत नाही आणि या माणूस वाहन नाही. जिळा इतके बिंदुले ज्यामध्ये ईश्वर कोंदळे हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते. हे तुमचा मोबाईल पठाचा लांबडे केला. एवढंच डोकस हे काम केवढं आहे. तुम्ही केवढे आहात सांगा. हे चिळा इतके बिंदुले यामध्ये ईश्वर कोंदळे. हा आज आपल्या हातामध्ये तुमचा प्रत्येकापाशी मोबाईल आहे. हे एवढंच डोकस आहे चिळासारखं. पण ईश्वराचं तुमची बातमी घ्यायला तुम्ही कोण आहात, केवढे आहात ओळखा. आता आम्ही खरंच आमच्या स्वरूपापासून आंधळे झालो का नाही. हे डोकस तुकारामाचा प्रमाण आहे. चिळा इतके बिंदुले त्यामध्ये ईश्वर कोंदळे. हे सत्य ध्यानातून हे सर्व काही पाहता येतं. तुम्ही लेकराला ध्यान शिकवा. सहज कर ध्यान मस्त हो जाना घुडे तन भार तुकारामाने सांगितलं. तुकडीचे ना अखेर ईश्वर मंदिर माझे आत्ममूर्ती म्हणजे हा. याचा अर्थ कोणी कमी नाही. आणि हा माणसाला ओळखायचं. ते जन्माला संसार आला की संसारामध्ये दुःख आले आणि वृद्ध म्हातार. ह्या 4 गोष्टी निसर्गिक हाताळीतील पुरुषाला हे करावंच लागत. संसार बेकार नाही, माया बेकार नाही, पैसा बेकार नाही, माडी बेकार नाही, काहीच बेकार नाही. हे 4 गोष्टी निसर्गिक ईश्वराने दिलेल्या आहे. हे करावंच लागले. आणि मग दुसरं काय आहे, हा बुद्धी दिली आपल्याला. या बुद्धीने काय करायचं आपल्याला, ही गाडी खा बस. धर्म संपला. याचा बलकट कोणी मला जर शिकवल तर मी शिकतो. त्याचा बलकट हित आणि घा, पाप आणि पुण्य, ह्या 4 गोष्टी तर आपण होत्या निसर्गिक झाल्या. पण आपणाला एवढंच करता येते. तुम्हाला सांगतो मी, आपला तो देव एक करून घेवा त्याने विनाशिक जीवा सुख नव्हे. हे तुकारामाचं प्रमाण आहे. इतकं मला वाईट वाटते का हा माझ्यामध्ये देव आहे, माझ्या पायामध्ये देव आहे. मी काही प्रसंगाला म्हणतो तुम्ही येडे झाले का. अरे तुम्ही देखील तेच आहात ना माझ्यासारखे. मोठं दाखवतो कधी कधी. नाही डॉक्टर आणा म्हणतो रक्त पाहू आपण. माझ्या पायात काय तुमच्या आता याच्या पलकडे काय दाखवू आता. हा गुंजाईश नाही. पण खरं धर्माचं शिलाचं लक्षात ठेवा. हे भारत ही सत्य याची खाण आहे. तरी एक मला आनंद झाला का की सरकारनं आज आपल्या ऋषीमुनीचे जे समजा काम होते सरकारनं गव्हर्नमेंट आपल्या हातात घेतले आणि आपल्या ऋषीमुनीचा जे
सत्य सत्य धर्म काय होता हे सरकारनं देखील हातात घेतला. तुम्हाला रोडा द्यायला मावल्यावर सुद्धा नजर आहे त्याची बहिणीसारखी. कृष्णानं त्या काळाला एका घरपतीलाच मानत होता. आजची आपली गव्हर्नमेंट आणि एका उद्धवाला घर दिलं. आजची आपली गव्हर्नमेंट गरीब नाही, हरीफ नाही, काहीच नाही. मग आपली गव्हर्नमेंट मोठी आहे का कृष्ण मोठा आहे तुमचं तुम्ही पाहून घ्या. काय ठरवून घ्या तर ठरवून घ्या. मी कथा ऐकायला लागलो यार. एका घरपतीला कपडे पोहोचले. आज आमच्या मातेला समजाय सरकार आणि ज्योतिबा फुले तुमचे या मावल्यात ज्योतिबा फुले गुरु तुम्ही कुणाचंही नाव घेऊ नका. तुम्हाला आज माणसामध्ये बसवणार आहे ज्योतिबा फुले हे सांगते. तुम्ही त्याची सेवा करा, अखंड अंतरात ठेवा, नक्की तुमचं काम करेल हे मला विश्वास आहे. हे तुमचा खरं जन्माचा उदाहरण माय बापानं काही केलं नाही. पण महिला मंडळ जे आहे ज्योतिबाची पुणे तुम्हाला समजा सीटवर बसायसाठी हे ज्योतिबा फुल्याची पुणे. तर अशा आपल्या भारतामध्ये महात्मे खूप जळवले. आणि एक सांगतो, दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा, वाढले शिल्पाची सवे दोन्ही. हे काय चमत्कार आहे. गाय ज्या वेळेला गाभण राहते त्या वेळेला त्या वासरासाठी दूध तयार केलं. तुकारामाचा प्रमाण आहे, दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा, वाढवे शिल्पती सवे दोन्ही. तर पहा, हे मी स्वतःचा विचार केला आहे. म्हणजे आत्मा ईश्वर आहे, आत्माच ईश्वर आहे. तर त्या गायीमध्ये जीव आहे. त्या जीवानं त्याला कळालं, त्या जीवाला की माझ्या एक हृदयामध्ये एक जीव आहे. त्याच्यासाठी त्यांना त्या गायीनं दूध तयार केलं त्याच्यामध्ये. आणि असं ताटा ताटा बाहेर आली, ताटा ताटा काय होते असा पाहते की त्याला कोण सांगलं की या ठिकाणी माझा खुराक आहे. हे तुकारामाचे प्रमाण आहे. असे तुम्ही चांगला विचार करा. विचार आहे फक्त क्षणोक्षणी हाती करावा विचार. त्याला पार बहु सिंधू लक्षात ठेवा तुम्ही. विचार नाही, आपण विचारहीन झालो, विचार करालो सरे वाईट गुणाचे आपण हातात घेते. सद्गुण आहे त्याला विसरलो. क्षणोक्षणी हात काय पाहायचं, काय पाहिल्यानं काय होते, काय बोलल्यानं काय होते, काय खाल्ल्यानं काय होते हे माझा अनुभव आहे. तुमच्यापर्यंत आलो, मंदिरात फिरलो, तीर्थ फिरलो, भारताला पुरा एढा घातला आणि वरून बी फिरलो. काही स्वर्गामध्ये काही लोक राहतात. तुकाराम महाराज गेला कुठं भेटेल म्हणून कोणीतरी सांगत तिथं माणूसच नाही. हे आमच्या पुराणातल्या गोष्टी. हे सगळं काही ह्या गायीचं दूध कसं जलमलं तिथं कोण तयार केलं हे मी विचार केला की खरंच हे आत्मा ईश्वर जीवाचा जीव पालन करायला. जीवा मुंगीतले देखील माया लावली, आपणाही लावले. पण हे एवढा जे परमेश्वराचा खेळ आहे हे मानवाला अधिकार आहे. नाही तर समजा की भक्ती जर नाही तर आपलं जीवन व्यस्त आहे. जा तरी शब्द स्त्रीला मावल्याला पुरुषाला गरज आहे शब्दाची ठेवणं नक्की आपण वाचू शकतो. आज मी वाटको सांगलं की मी वालापूर सत्य सांगतो. मी हे बकरे कोंबडे नजारा पार खतम केले. 35 वर्षे समजा तेच धंदा केला. आणि काय देवानं केलं हे एकदम उलट करून टाकून दिलं. आणि तुमच्या पुढे आलो तुकाराम म्हणल्यासारखं हे असा जन्म हे आला असा वाया घालू नका तुम्ही. अखेर 4 माणसासाठी प्रेम करा. प्रेम हेच धर्म आहे. बुद्धदया संतांना शंकरानं काय केलं, नागाशी मैत्री केली. आणि आम्ही भावाशी बरोबर नाही, माय बापाशी बरोबर नाही, जावा भावाशी बरोबर नाही. आणि हे केवढी मोठी गोष्ट आहे. त्या विषारी याला सरताना वाघाला वाघ आणि बकरे एखादा पाणी पाजले मी पोथी ऐकतो. आणि आम्ही गावामध्ये बरोबर नाही, माणसात माणूस नाही. आणि देवाचं खूप झालं. देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. गाडग्या बाबाचा आवाज आहे ते माझ्या लक्षात आला. देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. हे गाडगे बाबा येड लागले जगाला आणि देव म्हणते भक्ताला. हे माझ्या लक्षात आलं.
काय पंढरी 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 पंढरी, काय हा पंढरी वाटको ऐकलं म्हणजे काय हा पंढरी, शरीर हेच पंढरी, आत्मा हेच विठ्ठल. विठ्ठल रुक्माई, माता पिता विठ्ठल रुक्माई, का जाशी दुरी घरीच पंढरपुरी. हे काय गरज आहे तुम्हाला या गावाला? की मी ऐकत होतो की गाव घर मंदिर करा, मग गाव घर मंदिर करा, गाव पंढरपूर करा, तीर्थक्षेत्र करा, हे तुमचं गाव आहे. याचा बलकट भक्ती नाही, हे थोर भक्ती आवडते देवा, करीताना सेवा कुटुंबाची, पण आशा ठेवू नका, निराशा करा. निष्काम भक्ती की मी आलो या गावामध्ये, मला पुरणपोळी करा, मला दूध देवा, माझ्या पाया पडाव, माझे पाय धुवून पिवा, हे भक्ती नाही. हे सरळ मोठेपणा आहे, लक्षात ठेवा. जाता आम्ही मोठेपणा तेच यातना कठीण, महाधारे पूर जाते तेथे लभाळ वाचत, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशा लावणार. तुका म्हणे भारे लहानावणे लहान, माझ्या विठोबाच्या तुकाराम बाबानं स्वतः आत्माच्या शपथ वाहिली. आणि हे माझं म्हणणं आहे की देव तुम्हीच आहात, तुम्हाला जे काही करता येते त्यापासून मला दुसरं काही करणार नाही. हे मंडप कोणा फुराजीन बाबांनी टाकला, शाही बाबाने टाकला का तुम्हीच टाकला. देव देते, सगळं करते, सगळं करते. काय करते देव? देव कोण आहे? आत्मा. सगळं करायला लागला, हे आत्मा आहे म्हणून करायला लागलो आपण. त्याने होते समाजाची सेवा केली, आता ते नाही, हे तुम्हीच केलं. जिथं आत्मा आहे तिथं देव आहे. आणि त्या लोकांचे हे जागरण करणं, त्याचं नाव घेणं गावामध्ये, हे सत्य. प्रत्येक माणसाला चूक नाही. सद्गुरुवाचून सापडे ना सोयी, धरावं ते पाया द्यावी. आता ध्यान तुका म्हणे एक तिथं करून राहिलो निवड. काय ठीक ठीक करा. माग आलते याला सांगले की शाही बाबा राहू द्या तुम्ही, पण तुम्ही ध्यानाला बसा. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून पहा. तुम्ही माझे शब्द ऐका. कोणत्याही संकटाला तुम्ही घरामध्ये बसून पहा. 1 महिन्यामध्ये तुमच्यात नाही जर परिवर्तन काहीच नाही. देव देव दया क्षमा शांती किती देवाचे वसते, काहीच नाही. देव पाहूयाची गेलो, मला मीच देव झालो तुकाराम बाबा म्हणला. आम्ही कसा त्यात तुम्ही पाहतो, आणि आम्ही काय करू तुम्हाला. हेच आहे फक्त, हेच ओळखा तुम्ही. हेच थोडं भक्त निष्काम भक्ती करा. पैशाची आस करू नका, खाण्याची करू नका, एकोण्याकाला मदत करणं हे धर्म आहे. अज्ञानाला सुज्ञान करणं. जे काय रंदिले कांदिले त्याशी म्हणे गावपुढे, चालू तोच खावा, देव तिथं जाणं. त्याच्या कार्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून संताला बळका. संताला कोणाला खोटू असा लावून नाही कोणाचा की हे देवाचा माणूस आहे म्हणून कुठे मागे बी नाही, पुढे भेटणार नाही. असेच आपल्यासारखे येते. आणि हे कार्य गावात ठेवणं जरुरी आहे. पण हे तुम्ही समाजाला ओळखा. आज पहाटपासून पब्लिकेट ठेवून बसली, आपल्या गावाला फिरत बसलं. शाही बाबांना असं केलं, यहाँ है तो कहाँ बिहार, यहाँ नाही तर काही नाही. या देवाची तुम्हाला ओळख नाही तर काही फायदा नाही. शाही बाबाला शाही बाबा असा होता. पब्लिकला उपाशी ठेवा मला. हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलता बोलता बोलते माणसाला मेहरबानी करा. गावाले मोठे माणसा, माझा हेच देव आहे, मी उपाशी राहीन, मला असा विश्वास झाला. पण आता कोणी या सकाळी खाऊ वाटत नाही. लेकरू असलं हीच पदवी हे धान्याची. लेकरासारखी भाव ठेवा. पाटील आहे गावचा की माझा गाव आहे, घर नाही माझे, लेकर हे कुटुंब माझा आहे. असा जर पाटील असेल त्या गावाला काही कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. सरपंच असा पाहिजे 5 वर्षासाठी, यार माझं कुटुंब आहे, रंडी मुंडी बाई आहे, कोणती गावात कमी जास्ती आहे, स्वतः जाऊन त्याचे परीक्षा घेतलेल्या घरी कोण काय करायला लागलं, काय या माऊलीवर त्रास आहे, देश सांभाळा, धर्मही पाळा, ही या माणसाला सरा अधिकार दिलाय. देवापर्यंत जाण्याचे अधिकार गेले साई बाबा. अनेक पहिले ऋषीमुनी गेले आणि तुम्ही आम्ही जाऊ हे सत्य. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.